तर हाय हॅलो नमस्ते। आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत स्वीट कॉर्न आणि शिमला मिरचीची भाजी। अगदी छान अशी तयार होते, कमीत कमी साहित्यामध्ये अगदी रेस्टॉरंटचे टेस्ट देणारी ही भाजी आहे। कोणत्याही प्रकारचं वाटण-घाटण न करता किंवा मग कोणत्याही प्रकारचे क्रीम वगैरे यूज न करता आपण ही भाजी बनवणार आहोत। अगदी हॉटेलच्या भाज्यांना देखील मागे टाकेल अशा प्रकारची। तर आपण इथे कोणत्याही प्रकारचं वाटण करणार नाही, फक्त चॉपरचा यूज करून आपण ही भाजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे फक्त 1.5 वाटी असं स्वीट कॉर्न घेतलेला आहे। तुम्हाला भाजी किती करायची त्यावर तुम्ही इथे स्वीट कॉर्न घ्यायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करतोय। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग रेसिपी पाहूया। तर सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे आपण इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, रफली चॉप करून ते अशा प्रकारे चॉपरमध्ये बारीक असे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 लाल बुंद कसे टोमॅटो घ्यायचे आहेत, ते देखील रफली चॉप करून अशा प्रकारे चॉपरमधून आपण बारीक करून घेणार आहोत। अगदी आपल्याला खूप जास्त बारीक करून घेण्याची गरज पडत नाही किंवा मग मिक्सर तर अजिबात आपल्याला इथे लागणार नाही। तर आपल्याला इथे भाजीला पाहिजे त्याप्रमाणे आपल्या इथे अगदी छान बारीक असा टोमॅटो तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपला इथे टोमॅटो देखील रेडी झालेला आहे। त्यानंतर आपण इथे शिमला मिरची कट करून घेऊया। तर अशा प्रकारे शिमला मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ही चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ शकतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी उभी ठेवली तरीही चालेल। मी इथे अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथे 1 ते 1.5 इंच असं अद्रक, 1 मोठी गड्डी लसूण आणि 2 हिरवी मिरची चॉपरमध्ये बारीक अशी करून घेणार आहोत। चला तर मग आपलं इथे पूर्ण कटिंग तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे कढाईमध्ये 1 चमचा असं तूप टाकून घेऊया। तर तूप मी इथे घरगुती असं तूप घेतलेलं आहे। तूप टाकल्यामुळे या भाजीची टेस्ट अगदी दुप्पट तिप्पट अशी होते। तर तूप जळू नये यासाठी आपण इथे तेल देखील ॲड केलेलं आहे आणि सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता तुपाचा छान असा धूर निघलेला आहे आणि मस्त असा फ्लेवर देखील लागतो। तर आपण हे वाटण अगदी 1 ते 1.5 मिनटं परतवून घेणार आहोत। फक्त आपण इथे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं वाटण केलेलं आहे। त्यानंतर अगदी अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे टाकून अगदी अर्धा मिनिटभर मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण हा चॉप करून घेतलेला कांदा देखील ॲड करायचा आहे। छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे। खूप जास्त काळपट देखील करायचा नाही, म्हणजे त्याची टेस्ट बदलू शकते। खूप जास्त कांदा काळपट झाला तर भाजीची टेस्ट ही नक्कीच बदलते। त्यामुळे सारखं मिक्स करत आपल्याला कांदा छान असा तेल सुटत नाही तिथपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। खूप जास्त काळपट झाला तरी भाजीची टेस्ट आणि कलर दोन्ही चेंज होणार आहे। त्यामुळे सारखं असं मिक्स करत थोडंसं मी इथे मीठ देखील ॲड केलेलं आहे, जेणेकरून कांदा पटकन परतला जाईल। तर या पूर्ण प्रोसेसला मला 4 ते 5 मिनटं लागलेली आहेत। त्यानंतर मी इथे चॉप करून घेतलेला टोमॅटो देखील ॲड केलेला आहे आणि छान असं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा तिखट चवीनुसार आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला ॲड केलेला आहे। फक्त मिक्स करून घेऊया, हे मसाले वरती जळायला नको त्यासाठी। तर छान असं मिक्स दिल्यानंतर अर्धा ते 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे तेल आणि तूप दोन्ही सुटलेलं आहे, कढाईला वाटण अजिबात चिकटत नाही। त्यानंतर आपण इथे 2 चमचे असं दही घेतलेलं आहे, छान असं फेटून घ्यायचं, त्यामध्ये गाठी वगैरे राहायला नको। टोमॅटो आणि दह्याचा कच्चेपणा आपण इथे काढून टाकणार आहोत। अर्धा ते 1 मिनिटामध्ये छान असा त्याचा आंबटपणा निघून जातो आणि कच्चेपणा देखील टोमॅटोचा। चला तर मग आपण हे फ्राय झालेलं आहे, कढाईने छान तेल सोडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आणि वाटणाचा कलर तर अगदी अप्रतिम असा दिसत आहे। तर आपला मसाला इथे रेडी झाल्यानंतर मी इथे 7 ते 8 काजू गरम पाण्यामध्ये 1 तास असे भिजवत ठेवले होते आणि त्याची पेस्ट इथे आपण तयार करून घेतलेली आहे। 7 ते 8 काजू एवढ्या प्रमाणात भाजी बनवण्यासाठी अगदी पुरेसे असे होतात। छान असं मिक्स करून घेऊया। तर मी इथे अगदी 1 ते 1.5 चमचा असा काजूची पेस्ट ठेवलेली आहे, ती शेवटी गार्निशिंगसाठी। तर छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर 1 ग्लास भरून मी इथे पाणी ॲड केलेलं आहे। तुम्ही भाजी किती घट्ट किंवा पातळ बनवणार आहात त्यावर तुम्हाला इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। तर तुम्ही या अगोदर अशा प्रकारची भाजी तुमच्या घरी बनवलेली आहे का, आणि बनवली असल्यास नक्की कमेंट करून सांगा, किंवा बनवली नसली तरी देखील कमेंट करून सांगा। छान अशी अप्रतिम ही भाजी तयार होते। त्यानंतर छान असं हे मिश्रण गरम झाल्यानंतर यामध्ये आपण कॉर्न ॲड करून घेऊया आणि 4 ते 5 मिनटं आपण हे कॉर्न शिजवून घेणार आहोत। अगदी कॉर्न शिजला की नाही हातावर तुम्ही चेक करून देखील पाहू शकता। कॉर्न छान असा शिजला गेला की भाजीची टेस्ट अगदी
तर भाजीची टेस्ट अगदी छान अशी लागते। जर इथे कॉर्न थोडासा कच्चा राहिला तर भाजीची टेस्ट हवी अशी लागत नाही। तर कॉर्न इथे शिजलेला आहे। त्यानंतर अगदी शेवटी आपण इथे शिमला मिरची ॲड केलेली आहे। शिमला मिरची शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये शिमला मिरची छान अशी शिजल्या जाते। तर ही छान असं मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं आपण ही भाजी झाकून ठेवूया। तर तुम्ही या अगोदर अशा प्रकारे शिमला मिरची आणि कॉर्नची भाजी तुमच्या घरी बनवली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, किंवा मग तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर घरी नक्की एकदा ही भाजी ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तर 2 ते 3 मिनिटांनंतर मी ही भाजी चेक केलेली आहे, अशा प्रकारे घट्ट झालेली आहे। तर आपण ही छान अशी मिक्स करून घेऊया। त्यानंतर अगदी शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून आपण ही छान अशी मिक्स करून घेऊया। आपली तर इथे भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला आपला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला म्हणजे नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण ही भाजी सर्व करून घेऊया।